ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. या नामघोषात तल्लीन झालेले हे वारकरी चेहऱ्यावरचा आनंद, डोळ्यातली भक्ती आणि विठ्ठल भेटीची आस प्रत्येक पावलागणिक भक्तीचा अनुभव देत आहे. मात्र ही वारी जरा खास आहे, कारण ही आषाढी वारी मात्र एका वेगळ्याच कारणामुळे विशेष ठरत आहे. कारण ही आहे ग्लोबल वारी. महाराष्ट्राच्या संत परंपरेचा आणि विठ्ठल भक्तीचा संदेश जगभर पोचवण्याच्या उद्देशाने ही अनोखी दिंडी लंडनमधील विंडसर येथून प्रवासाला निघाली. इंग्लंड, नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स, लेस्बर्ग्स, जर्मनी, पोलंड, झेक रिपब्लिक, हंगेरी, तुर्की आणि जॉर्जिया अशा तब्बल 11 देशांमध्ये विठ्ठल नामाचा गजर घुमवत ही वारी अखेर महाराष्ट्रात दाखल झाली. आपल्याला दिसणारे हे चित्र थेट विविध देशांची वारी करताना दिसत आहे आणि त्यावर दर्शवलेला संपूर्ण प्रवास हा केवळ एक दिंडीचा मार्ग नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि वारकरी संप्रदायाचा जागतिक प्रवास आहे. टाळ, मृदुंग आणि अभंगाच्या साथीने प्रत्येक ठिकाणी ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल या अखंड नामाचा गजर घुमत आहे. देश बदलले, भाषा बदलल्या, पण विठ्ठलावरची श्रद्धा मात्र तितकीच अढळ राहिली. विठ्ठलाच्या भेटीची ओढ वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील भावातनं स्पष्टपणे जाणवते. शेकडो किलोमीटरचा आणि अनेक देशांचा प्रवास करून हे वारकरी आता पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी सज्ज झाले आहेत. ग्लोबल होत असलेल्या जगात महाराष्ट्राची शान असलेली आषाढी वारी आता 7 समुद्रापार पोचली आहे. ही केवळ एक दिंडी नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, संत परंपरेचा आणि विठ्ठल भक्तीचा जागतिक उत्सव ठरत आहे. नमस्कार, रामकृष्ण हरी. खरंच आपल्यासाठी हे विश्वची माझे घर जे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय त्या उक्तीप्रमाणे आज आपली जी 750 वर्ष जुनी वारी परंपरा आहे ती भारताबाहेर गेलेली आहे. 6 जूनला या ग्लोबल वारीचं प्रस्थान झालेलं आहे लंडन येथून आणि 20 जुलैला आपण पंढरपूरला पोहोचणार आहोत. तर लंडन ते जॉर्जिया अशा 11 देशांमधून या पादुका रस्त्याने प्रवास करत आलेल्या आहेत आणि जॉर्जियावरून मुंबईला काल पादुका दाखल झाल्या आणि 6 जुलैला सकाळी आपण आळंदीवरून प्रस्थान करून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहोत. तर हा एक ऐतिहासिक क्षण आहे. आपली वारी जी भारतासाठी सीमित होती पहिल्यांदा जागतिक झालेली आहे आणि याचा उद्देश एक आहे, जे आपल्या वारीचं संकल्पना आहे की वारीची समर्पण, प्रेम भावना जी आहे ती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचायची. कारण आता जर आपण जगात वातावरण पाहिलं तर युद्ध सदृश्य परिस्थिती आहे. तर कुठेतरी वारी आपल्याला शिकवते की आपण सर्व समान आहोत, कोणी उच्च नाहीये, नीच नाहीये, सर्व देवाचे भक्त आहोत आणि हा संदेश वारीतर्फे आपण जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जात आहोत. ब्युरो न्यूज, शहर, मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.